नमस्कार. द सुनील तांबे शो मध्ये आपलं स्वागत आहे. राज्य विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी, विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की हे निकाल धक्कादायक आहे, अविश्वसनीय आहे. परंतु याच्यामध्ये काही ईव्हीएम मध्ये काही गडबड झाली आहे का या संबंधामध्ये कोणी काही स्पष्टपणे बोललेलं नाही. किंबहुना हे निकाल असे का लागले ही एक काहीतरी अनाकलनीय बाब आहे असं सगळेजण सांगतायत. आणि जर का आपण मागच्या सर्व निवडणुकांचे निकाल पाहिले तर ते खरंही आहे असंही वाटतं. तर या संबंधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडणुकीचं जे काही मॅनेजमेंट केलं होतं या संबंधामध्ये, म्हणजे एकमेव ते असे उमेदवार आहेत की त्यांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंगची जी प्रोसेस आहे या संबंधातलं जी काही व्यवस्थापन केलेलं होतं या संबंधामध्ये एक सविस्तर पोस्ट टाकली. त्यामुळे आज आपण याचं हे मॅनेजमेंट करणारे जे होते त्याच्यामध्ये मोहसिन शेख होते. मोहसिन शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरद पवार अर्थातच पक्षाचे डिजिटल मीडिया सहअध्यक्ष आहेत. तर त्यांच्याकडनं आपण ही नेमकी प्रोसेस काय आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मतदारसंघात येणं, ते काउंटिंग किंवा मतमोजणी इथपर्यंतची वेगवेगळी ही प्रोसेस काय आहे आणि त्या तिकडे प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोग कोणत्या प्रकारची एक पारदर्शकता असते किंवा यांचे उमेदवारांचे, म्हणजे जे उमेदवार उभे आहेत त्यांचे हक्क कोणते असतात आणि त्याच्यावरती कशी नजर ठेवायची असते याचं उत्कृष्ट व्यवस्थापन कसं करण्यात आलं याची माहिती आपल्याला आज घ्यायची आहे. आणि ही माहिती घेतल्यानंतर आपल्याला थोडाफार अंदाज येईल की नेमका गडबड किंवा घोटाळा कुठे झालेला असू शकतो. झालाय असं नाही म्हणता येत, परंतु त्याचा जो एरिया आहे तो आपल्याला काहीतरी कळू शकतो. त्यासाठी मी थँक्स मोहसिन, आपण आज भेटतोय आणि अतिशय महत्वाची चर्चा करतोय. तर पहिलाच प्रश्न माझा असा आहे की हे जे ईव्हीएम मशीन्सचं जे आहे, जे मगाशी तू म्हणत होतास की फर्स्ट लेवल चेकिंग किंवा FLC, त्या FLC जी हे असते या संबंधामध्ये दोन प्रश्न आहेत माझे. एक म्हणजे राजकीय पक्षांमध्ये या संबंधात कितपत जागृती आहे, आणि त्यानंतर मग आपण ती प्रोसेस काय आहे ती सांगू. सर, पहिल्यांदा तर सर्वांना नमस्कार. मला असं वाटतं की राजकीय पक्षांमध्ये जर रुलिंग पार्टी BJP सोडली तर बहुतांशामध्ये अजून तशी पाहिजे तशी जागरूकता नाही आहे त्याच्यामध्ये. ते असायला हवी खरी तर. म्हणजे आपण जर इतकं मोठं इलेक्शन कंडक्ट करायला जातोय तर त्यातल्या सगळ्या तांत्रिक बाबी आपल्याला माहिती असायला पाहिजे. पण सध्याच्या घडीला तशी जागरूकता दिसत नाही आहे अजून तरी. म्हणजे अनेक उमेदवारांशी मी बोलत होतो तर त्यावेळेस मला असं जाणवलं की ह्यांना, आता असं माझा दावा नाही आहे की मलाही पूर्ण माहिती आहे, आम्ही पण अभ्यास करून जसं आम्हाला अनुभव येत गेले तसं आम्ही शिकलेलो त्यातनं, परंतु बहुतांश उमेदवारांना हे बाबत काहीच माहिती नाही आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे असताना. आता ही फर्स्ट लेवल चेकिंग किंवा पहिल्या पातळीची तपासणी ही काय असते? सर, बेसिकली जसं आपलं इलेक्शन कमिशन आहे हे जवळपास 90 ते 120 दिवस आधी अनाऊन्स करते की आम्ही FLC करायला चालू होतो. ह्याचा अर्थ असा आहे की जवळपास इलेक्शनच्या 90 ते 120 दिवस आधी आपल्याला अंदाज येतो की निवडणुका कधी होणार आहे. आणि ह्याचं म्हणजे इलेक्शन कमिशनकडून जे नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत त्यांच्या जिल्हा कार्यालयांना त्यांच्याकडनं पत्र जातं की आता आम्ही FLCची प्रक्रिया राबवतोय, त्यावेळेला तुमच्या राजकीय पक्षांचे जे कोणी प्रतिनिधी असतील त्यांनी येऊन तिथं हजर राहावे आणि त्यांच्यासमोर ही प्रक्रिया पार पाडण्यात येईल. आता FLCची जी प्रक्रिया आहे ती जवळपास चालते महिनाभर. कारण ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं की पूर्ण जिल्ह्यासाठी मशीन्स येतात. आता ठाणे जिल्हा होता आमचा जिथं असताना, आमच्या इथं अंडर 18 विधानसभा होत्या. 18 विधानसभेसाठी जवळपास 16,000 मशीनी आल्या होत्या. म्हणजे CU आणि BU म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट. व्हीव्हीपॅटची संख्या अजून थोडी जास्त होती कारण व्हीव्हीपॅट खराब होतात म्हणून त्यांची संख्या जनरली जास्त असते. एक इथे मला स्पष्ट करायचंय की ज्याला आपण हे म्हणतो इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन असं म्हणतो, त्याचे 3 भाग असतात. एक भाग आहे तो म्हणजे बॅलेट युनिट, जिथे आपण बटन दाबून मत देतो. दुसरा भाग आहे व्हीव्हीपॅट, जो त्याच्यामध्ये आपण दाबलेला बटना जो संदेश आहे तो व्हीव्हीपॅट मध्ये जातो. तो आपल्याला एका स्लिपवरती, म्हणजे आपल्याला कळतं इथे आपण
उमेदवारावरती बोट दाबलेलं आहे ते चिन्ह किंवा त्याचं नाव पुढे येतं. तिसरा भाग आहे की हे तिकडे कंट्रोल युनिटमध्ये जातं की जिकडे त्याची नोंद होते म्हणजे मताची. असे 3 भाग असतात. तेव्हा ईव्हीएम असं आपण जेव्हा म्हणतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, त्याचे 3 भाग आहेत. केवळ बॅलेट युनिट म्हणजे आपण जे बटन दाबतोय त्यालाच तेच फक्त ईव्हीएम नाही आहे. ईव्हीएम म्हणजे हा 3 वेगवेगळ्या मशीन्सचा संच आहे. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. ते हे सांगतायत की ही जी आली मशीन्स, किती आली मशीन्स? 16,000च्या आसपास आली होती. 16,000 मशीन्स आली म्हणजे 16,000 असे 3 मशीन्सचे सेट आले. त्याच्यामध्ये एक आहे बॅलेट युनिट, दुसरं आहे व्हीव्हीपॅट आणि तिसरं आहे कंट्रोल युनिट. आता याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की 16,000 बॅलेट युनिट होती, 16,000 कंट्रोल युनिट होती. व्हीव्हीपॅटची संख्या थोडी जास्त होती, 18,000 होती. ती का जास्त होती? कारण ट्रान्सपोर्टमध्ये व्हीव्हीपॅट खराब व्हायचा धोका असतो जनरली, त्याच्यामुळे प्रिकॉशन म्हणून प्रशासन त्या मशीन्स थोड्या जास्त प्रमाणात ठेवतं. म्हणजे याचं प्रमाण जे आहे ते 120% CU असतात. म्हणजे समजा तुम्हाला 100 बूथ आहेत तुमच्या मतदारसंघात, 100 तुम्हाला मशीन्स लागणार असतील तर ते 120 मशीन्स तुम्हाला पुरवल्या जातात. म्हणजे काही मशीन रिझर्व्हमध्ये राहतात. म्हणजे हे CUच्या आणि BOच्या बाबतीत, म्हणजे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिटच्या बाबतीत. पण 135% हे प्रमाण व्हीव्हीपॅटसाठी आहे. म्हणजे त्या 135 मशीन्स तुमच्या विधानसभेसाठी पुरवल्या जातात पुरवताना. आता पुढचा की हे चेकिंगचे काय टप्पे काय असतात? पहिला काय, दुसरा काय, तिसरा काय? आता FLC जी आहे ती जवळपास 1 महिनाभर चालते असं मी तुम्हाला मगाशी म्हणलं. ह्याच्या पुढची जी प्रोसेस असते ती असते रँडमायझेशन 1, त्यानंतर असतं रँडमायझेशन 2. नाही आता आपण FLC बद्दलच बोलूया. तर FLC मध्ये होतं असं की ही मशीन्स आली, ओके, की आता ह्या 16,000 18,000 ह्या ज्या मशीन्स आलेल्या आहेत ना, ह्या पण आधी लोकसभेला वापरलेल्या होत्या. करेक्ट. त्याच्यामुळे काय, त्या पूर्णपणे क्लिअर करणं हे गरजेचं होतं. म्हणजे त्यात काही खराबी नाहीये ना, मशीन्सचे बटन व्यवस्थित ऑपरेट होतं. पहिला प्रश्न क्लिअर करणं म्हणजे एक तर फिजिकल, म्हणजे त्याच्यावरती वेगवेगळ्या चिठ्ठ्या बिठ्ठ्या असतील ना, तर त्या पहिल्या म्हणजे काढून टाकणे, त्या काढून टाकतात. नेक्स्ट आणि म्हणजे एक स्टेप आहे फिजिकल क्लीन. हो, म्हणजे त्याच्यावरती चिठ्या असतील, त्याच्यावरती काही सिम्बॉल्स असतील, ती सगळी पुसली जातात. आणि पुढची स्टेप असते त्याच्यामध्ये काही डेटा वगैरे आहे का तोही बघितला जातो, तो काढला जातो. ओके. ह्याच्यामध्ये म्हणजे इथं ह्या स्टेपमध्ये ही लॉंग टर्म चालणारी प्रोसेस आहे. जवळपास 1 महिनाभर चालणार. 16,000 मशीन्स चेक करायच्या, हे छोटं काम नाहीये. खूप मोठ्या प्रमाणात त्याला मॅनपॉवर लागलेली असते. आता इथं ह्या स्टेप पासून आम्ही लक्ष ठेवून होतो. म्हणजे आमची जवळपास एक 22 मुलांची टीम ऍक्टिव्हली मुलं जी सकाळी 7 वाजता जात होती मग त्या गोडाऊनला, आणि संध्याकाळी जोपर्यंत ते बंद करत नाहीत, म्हणजे कधी 8 वाजता बंद झालं, कधी 9 वाजता बंद झालं, कधी 5 वाजताही बंद झालं, तोपर्यंत ते तिथं बसलेले होते. म्हणजे दिवसभर ते तिथं बसून नेमकं काम काय चाललंय ह्याची तपासणी ते करत होते आणि लक्ष ठेवून होते. 18,000 मशीन्सवरचे हे काढून टाकायचे, काय चिठ्ठ्या चपाट्या ज्या असतील त्या काढायच्या, सील्स सगळी काढून टाकायची. दुसरं असं आहे 18,000 मशीन मधला जो डेटा आहे तो क्लिअर झाला याची खातरजमा करायची. हे 2 महत्वाचे. बरोबर. आणि मग तिसरा हे समजा झालं, हे झाल्यानंतर पुन्हा एक म्हणजे तिथं एकदा आपण त्याला मग नाही डमी पोलिंग होतं. तिथं डमी पोलिंग मध्ये काय करतात, अल्फा गामा असे सिम्बॉल्स वापरले जातात. म्हणजे तिथे सिम्बॉल नसतात ऍक्च्युली, त्याला सोयीचं व्हावं म्हणून बाकीचे सिम्बॉल वापरले जातात. आणि तिथं मग त्याच्यावर पोलिंग घेतलं जातं की हे बरोबर आहेत का, आणि त्याच्यानंतर FLCची प्रक्रिया तिथं जवळपास पूर्ण होते. आणि ती मशीन्स मग आमच्याच देखरेखीखाली, म्हणजे तुम्हाला विचारलं जातं की हे तुम्ही सॅटिस्फाईड आहात का, आणि सॅटिस्फाईड आहेत असं म्हटल्यानंतर त्या मशीन्स पुन्हा पॅक केल्या जातात, सील केल्या जातात. नाही, एक मधला प्रश्न असा आहे की याच्यापैकी काही मशीन्स रिजेक्ट होतात का? हो, होतात. आता आमच्या ह्याच्यामध्ये जवळपास 224 मशीन रिजेक्ट झाल्या होत्या. अच्छा, ओके. आणि कायदा असं सांगतो की ज्या दिवशी मशीन रिजेक्ट झाल्या त्याच दिवशी त्या जी कंपनी ते मॅन्युफॅक्चरिंग करते, बेल नावाची कंपनी जी आहे ती, त्यांना ते वापस गेलं पाहिजे. त्यांची इंजिनियर्स वगैरे तिथं असतात. आता आमच्या केसमध्ये असं झालं की आम्ही त्या एका कारणामुळं आम्ही कलेक्टर साहेबांसोबत भांडलो होतो. म्हणजे त्या मशीन तिथंच पडून होत्या 3-4 दिवस. आम्ही नंतर ज्यावेळेस त्यांना ते कागद दाखवला, मॅन्युअल दाखवलं की मशीन त्या दिवशीच वापस जायला पाहिजे, तिथं अजून त्या काय करतायत, ह्या एका मुद्द्यावरून आम्ही त्यांच्यासोबत थोडा वाद घातला. म्हणण्यापेक्षा त्यांना ते लक्षात आणून दिलं की हे तुमच्याकडनं, तुमच्या प्रशासनाकडनं इथं चुकतंय. आणि त्याच्यामागे पर्पज पण हे होतं की आम्हाला त्यांना सांगायचं होतं की आमचं तुमच्यावर लक्ष आहे, तुमच्या मुवमेंटवर सगळ्या, आणि आम्ही त्यासाठीच इथं बसलेलो आहोत. आणि आम्हाला जेवढं काही कळतंय त्यातनं आम्ही तुम्हाला हे प्रश्न विचारतोय की हे मशीन इथं काय राहिली. बरं, हे जे काही मुलं बसली होती ती काही फार क्वालिफाईड होती, फार हुशार होती असं नाही, पण ते डेडिकेटेडली काम करणारे, म्हणजे दिवसभर तिथं बसून त्यांनी काम, आणि त्यांना हे दिलेलं होतं
चेकलिस्ट दिलेली होती, काय काय बघायचं. चेकलिस्ट दिलेली होती. त्यापेक्षाही हे होतं की कुठलीही मशीन तुमच्या समोर येईल त्यावेळेस ते लिहित होते प्रत्येक मशीनचे की ही मशीन ओके आहे, हिचा काही प्रॉब्लेम नाहीये, एखाद्या मशीनमध्ये एखादं बटन दबत नाहीये, तर तेही त्यांनी नोंद करून ठेवलं होतं. त्याच जवळपास आमचं नाही म्हणलं तर 100 पानाचं पुस्तक होईल असं तो डेटा गोळा झालेला आहे आमच्याकडे होता. म्हणजे 18,000 मशीन्स चेक करणं ही खरंच सोपी गोष्ट आहे. आणि तिथं बसून ते सगळं चेक करून घेणं, तेवढं टेम्परामेंट पेशन्स ठेवणं हेही सोपं नाहीये. परंतु आमच्या टीमनं ते केलं. म्हणजे संपूर्ण क्रेडिट त्या टीमला आहे आणि व्यवस्थितपणे झालं ते. पण ह्यात सगळ्यात मोठा मेसेज असं गेला की सकाळी 7 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून ही मुलं इथं बसतायत, ह्याच्यामुळे तिथलं प्रशासन कायम अलर्ट मोडवर राहील. ओके. म्हणजे त्यांनी मनाला येईल तसं काही करायचं तिथं प्रयत्न केला नाही. आणि सक्सेसफुली आम्ही ती मशीन ज्यावेळेस त्यांनी गोडाऊनला घ्यायचा निर्णय घेतला, स्ट्रॉंग रूमला टाकायचा, तोपर्यंत आम्ही तिथं बसून होतो. आणि तिथं सील ज्या लावले जातं त्याच्यावरही सही करायचा आपल्याला अधिकार आहे. बरं. आणि त्या सह्या आमच्या मुलांनी तिथं केल्या. आणि त्या प्रत्येक मशीनचा नंबर सगळं त्याच्यात सगळं म्हणजे आता काय होतं ह्या स्टेपला की 18,000 मशीन ज्या आल्या होत्या त्याला रजिस्ट्रेशन नंबर होते त्यांच्यावरती. म्हणजे सीयूला 16,000 रजिस्ट्रेशन नंबर होते कारण ते 16,000 मशीन होत्या. 16,000 बीओ होते त्यामुळे त्यांना 16,000 बीओचे रजिस्ट्रेशन नंबर होते. आणि 18,000च्या घरात व्हीव्हीपॅट होत्या, बरोबर, त्यामुळे 18,000 व्हीव्हीपॅटचे नंबर झाले. हा सगळा डेटा आम्ही त्या दिवशी म्हणजे एक एक करून कलेक्ट करत होतो. आणि त्यातल्या ज्या मशीन डिलीट म्हणजे खराब झालेल्या आहेत त्यांचाही डेटा आम्ही वेगळा बनवला होता की ह्या मशीन त्यातनं डिलीट झाल्या म्हणजे खराब झालेल्या आहेत असतानाच्या. आणि आम्ही त्यांच्या लक्षात येणार. आणि ते स्वतःही म्हणजे ऍक्च्युली हे पण खरी गोष्ट आहे की त्यांनी खूप चांगलं काम केलं तिथं करताना. म्हणजे नावं ठेवण्यात काही पॉईंट नाहीये, पण त्यांनी ही चूक त्यांच्याकडे एक झाली पण बाकीच्या सगळ्या प्रोसेस या बटर्समध्ये चाललेल्या होत्या. पण त्यांनी आणि या सगळ्या रजिस्ट्रेशन नंबरसह सगळी हार्ड कॉपी आहे ती तुम्हाला दिली मशीनच्या. हार्ड कॉपी दिली. जवळपास ते 200 पानाचं पुस्तक होतं, 200-250 पानाचं. आणि ते पूर्ण म्हणजे त्याला आम्हाला कुठलं बीओ आलंय आमच्या जिल्ह्याला, म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये किती मशीन्स आल्यात, त्या बीओचे 16,000 रजिस्ट्रेशन नंबर, कंट्रोल युनिटचे 16,000 रजिस्ट्रेशन नंबर, आणि आपलं हे जे होतं व्हीव्हीपॅट त्यांचे 18,000 नंबर, आणि पिंक सील जे होतं त्याचे रजिस्ट्रेशन नंबर त्यांनी आम्हाला त्यासोबत दिले होते. त्यानंतर ते कुठल्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले त्याचे रजिस्ट्रेशन ते नंबर त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केले होते. फक्त एकच आहे की हे पूर्ण हार्ड कॉपीमध्ये होतं. ओके. सॉफ्ट कॉपी नव्हती. सॉफ्ट कॉपी नव्हती. ओके. तर ते तुम्हाला फिजिकली सगळं ठीक आहे. आता नंतरची स्टेप काय होती? मॉक पोलिंग होतं. म्हणजे मॉक पोलिंग ना, आता आपण मगाशी तुम्हाला जसं सांगितलं तसं की इथं डमी पोल झालेला होता. आणि डमी पोल झाल्यानंतर मशीन्स ह्या परत स्ट्रॉंग रूमला गेल्या होत्या. तर सगळ्या मशीन स्टोअर झाल्यानंतर ह्याच्या पुढची स्टेप जी होती ती रँडमायझेशन 1 होती. ओके. आता हे रँडमायझेशन काय असतं ते जरा सांगा. रँडमायझेशन मराठीत साध्या भाषेत म्हणजे सरमिसळ करणे. सगळ्या ज्या मशीन्स होत्या रँडमायझेशन 1च्या प्रोसेसला काय होतं, FLC मध्ये जेवढ्या मशीन्स आल्या होत्या ह्या सगळ्या तुमच्या जिल्ह्यासाठी आल्या होत्या. आता रँडमायझेशन 1 मध्ये ह्याच मशीनीपैकी तुमच्या विधानसभेसाठी ज्या मशीन्स येणार आहेत हे निश्चित होतं तिथं. आणि ते रँडमाइज करून होतं. म्हणजे कलेक्टर साहेबांच्या ऑफिसला ही जी मीटिंग होते त्याचं पुन्हा एक निमंत्रण तुमच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयाला येतं. तुम्ही जाऊन तिथं बसता. तुमच्या समोर EMC नावाचं सॉफ्टवेअर ते वापरतात तिथं. त्याच्यामध्ये समोर तो डिस्प्ले लावलेला असतो. सगळ्या राजकीय प्रतिनिधी आल्यानंतर त्यांना विचारलं जातं की आपण आता रँडमायझेशन सुरू करायचं आहे का म्हणून. तर ज्यावेळेस आपण सुरू करा असं म्हणतो त्यावेळेस ते रँडमायझेशनचं बटन दाबतात त्याच्यावर. मग ह्या सगळ्या 16,000 मशीनी डिजिटली एकमेकांमध्ये मिक्स होतात. बरं. आणि त्या तुमच्या त्या बूथला त्या विधानसभेला त्या अलोकेट. आता इथं हे झाल्यानंतर तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही त्यांना 10 वेळा पण ते करायला लावू शकता. बाबा हे पुन्हा एकदा रँडमाइज करा, म्हणजे खात्री करण्यासाठी की एकदा आलेली एका बूथला आलेली मशीन पुन्हा त्याच बूथला जात नाहीये. आता आमच्या केसमध्ये इंटरेस्टिंगला असं झालं की आमच्याकडे काही डिलीटेड मशीनचा डेटा होता, म्हणजे रिजेक्टेड मशीन. आमच्या वकील साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही एकदा ते जे काही रिजेक्टेड मशीनचा डेटा आमच्याकडे ते एकदा तुम्ही टाका आमच्या खात्रीसाठी की हा डेटा तिकडे नाही आहे आता. म्हणजे आता तो दाखवलाच नाही पाहिजे. म्हणजे जे काही मशीन्स अप्रूव्ड झालेले आहेत म्हणजे FLC ओके मशीन मध्ये होतं त्यात ते दाखवलं नव्हतं पाहिजे अशी आमची अपेक्षा होती. आम्ही 2च नंबर सांगितले म्हणजे ज्या रिजेक्टेड मशीन त्या दोन्ही मशीनी अप्रूव्ड ओके म्हणजे FLC ओके मशीन मध्ये त्यांनी त्याच्यावर आम्ही हरकत घेतली. बरोबर. हरकत घेतल्यानंतर तिथं असलेलं सगळं प्रशासन हादरून गेलं एक प्रकारे की अरे ह्या मशीन्स आल्या कसं काय. नंतर अर्ध्या तासानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की त्याच्यामध्ये फक्त बॅटरीचा प्रॉब्लेम होता आणि ते आम्ही बॅटरी त्याच्या ओके वगैरे करून पुन्हा ते घेतलेले आहेत, हे तुम्हाला कळवायचं राहिलं. पण इथं पुन्हा असं झालं की त्यांच्यावर ही गोष्ट परत एकदा बिंबवली गेली की ह्यांचं खरंच लक्ष आहे. आणि आमचं मेन टार्गेट तेच होतं की आम्ही त्यांना कुठलीही गोष्ट सांगत होतो तर आम्हाला हे सांगायचं होतं की फक्त आम्ही तुमच्यावर लक्ष ठेवू, तुम्ही जे काही करता त्या प्रत्येक प्रोसेसवर आमचं लक्ष. आता हे रँडमायझेशन झाल्यानंतर पुन्हा सगळ्या
सगळी वोटिंग मशीन्स ही स्ट्रॉंग रूम मध्ये गेले, राईट? नाही, आता रँडमायझेशनला कसं आहे, मशीन स्ट्रॉंग रूम मधनं बाहेर काढल्याच नव्हत्या. हा, तिथं फक्त हे सगळं ज्या काही मशीनचा डेटा हा, होता तो तो कॉम्प्युटरमध्ये सॉफ्ट होता, सॉफ्ट कॉपीवरती सरमिसळ झाली. करेक्ट. आणि इथं आम्हाला आमच्या विधानसभेसाठी म्हणजे आमच्या इकडे 409 बूथ होते. आमच्या 409 बूथ साठी आम्हाला 544 सीओ मिळाल्या, 544 बीओ मिळाल्या, सॉरी 504 सीओ मिळाल्या, 504 बीओ मिळाल्या आणि 544 व्हीव्हीपॅट मिळाल्या आम्हाला. म्हणजे 504 सीओ कंट्रोल युनिट, 504 बॅलेट युनिट्स आणि 544 व्हीव्हीपॅट असं तुमच्या वाट्याला आलं. ओके. हा, आता याच्या पुढं जी प्रोसेस होती ती होती रँडमायझेशन 2 ची. हा, असताना आता इथं काय होतं की FLC मध्ये आम्हाला जिल्ह्यासाठी मशीन आल्या, हो. रँडमायझेशन 1 मध्ये आमच्या विधानसभेसाठी मशीन अलोकेट झालं. बरोबर. आता रँडमायझेशन 2 मध्ये तुमच्या बूथवर कुठली मशीन जाणार हे फायनलाइज होतं. करेक्ट. हा, आणि ही रँडमायझेशन 2 ची प्रक्रिया पण पूर्ण कॉम्प्युटरवरच. याच्यात काही जास्त म्हणजे सेमच रँडमायझेशन 1 सारखंच आहे. बरोबर. हे तर मॉकपोल वगैरे काही होत नाही होताना, फक्त तुमच्या कुठल्या बूथवर कुठली मशीन जाणार आहे हे फायनलाइज होतं. ओके. रँडमायझेशन 2 म्हणजे प्रत्येक बूथला हे वाटले मशीन्स वाटल्या गेल्या. आता त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे की ती चेक तर करायला पाहिजे ना, ते मशीन्स वाटल्या गेल्यात, ते मी घड्याळ दाबल्यानंतर घड्याळाला जातंय की तुतारीला जातंय की कमळाला जातंय, ही प्रोसेस नेमकी काय असते? सेकंड रँडमायझेशन नंतर पुन्हा तुम्हाला एक पत्र येतं तुमच्या ऑफिसला की तुम्ही पुन्हा, आता आम्ही कमिशनिंगच्या प्रोसेसकडे जातोय, तुमचे राजकीय प्रतिनिधी तिथं तुम्ही पाठवा. आता कमिशनिंगची प्रोसेस ही स्टेडियम म्हणजे जिथं तुमचे मशीन्स ठेवले असते त्या ठिकाणीच होते. ओके. आता ह्या प्रोसेसमध्ये तुमच्या सगळ्या व्हीव्हीपॅटवर सिम्बॉल लोड केला जातो. म्हणजे 1 नंबरला जो काही आहे तो, 2 नंबरला जो काही उमेदवार आहे तो, 3 नंबरला जो काही उमेदवार आहे तो. हा कसा लोड केला जातो? आता इथं हा थोडा वादाचा मुद्दा आहे. म्हणजे इथं पहिल्यांदा सगळ्या सिस्टीम मध्ये पहिल्यांदा व्हीव्हीपॅट इंटरनेटच्या संपर्कात येतं. ओके. हे डायरेक्ट इलेक्शन कमिशन सोबत जोडलेलं असतं, तिथनं सिम्बॉल लोड होतात. ओके. होतानाच. ओके, फाईन. ओके, ठीक आहे. आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यानंतर पुढे एक मॉकपोल होतो. तुम्हाला दाखवलं जातं की आता सिम्बॉल लोड झालेत, आता तुम्ही एकदा चेक करा की जे बटन तुम्ही दाबताय त्याच बटनाची चिठ्ठी निघते आणि त्याच बटनाला मतदान पडलेलं आहे. हे 50च्या घरात ते काउंट करतात तिथं. सॉरी 1000 काउंटिंग होतं ते. 1000 प्रत्येकी 1000 मत टाकले जातात आणि जितके उमेदवार आहेत, समजा आता आमच्या इकडे 11 उमेदवार होते तर 11,000 मत टाकले गेले होते आणि परत त्याचं एकदा काउंटिंग झालं होतं, तेवढे उमेदवाराला मत तेवढीच पडलेली. हे ज्यावेळेस तुम्ही सॅटिस्फाईड होता की हे सगळं बरोबर आहे. हे मतदानाच्या आधी किती दिवस होतं? 3-4 दिवस सहज, म्हणजे साधारण 3-4 दिवस आधी होते प्रोसेस. आणि त्याच्यानंतर पुन्हा मशीन्स ह्या सगळ्या सील केल्या जातात आणि ह्या सगळ्या मशीन पुन्हा स्टोर रूमला म्हणजे स्ट्रॉंग रूमला टाकल्या जातात. एक मिनिट, आता इथे मी जरा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगतो, ज्याला आपण ईव्हीएम म्हणतो त्याचे 3 घटक आहेत, मगाचपासून आपल्या पुढे आलेलेच आहेत. एक बॅलेट युनिट आहे जिथे आपण मतदान करतो, दुसरं व्हीव्हीपॅट आहे आणि जिकडे ती आपल्याला स्लिप दिसते, आणि तिसरं आहे कंट्रोल युनिट जिकडे तो डेटा जो आहे आपण म्हणजे अर्थात मत टाकलाय तो इथे जातो. या 3 पैकी ही 2 युनिट जी आहेत, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट, हे कोणत्याही प्रकारे कुठच्याही एक्सटर्नल डिव्हाइसशी जोडलेलं नसतं. त्यामुळे तिकडे कुठेही टॅम्परिंग वगैरे करता येत नाही. पण फक्त हा जो व्हीव्हीपॅटचा जो भाग आहे, हे व्हीव्हीपॅटचं मशीन जे आहे त्याच्यामधला प्रोग्राम जो आहे, म्हणजे चिन्ह जी आहेत किंवा सिम्बॉल्स जी आहेत, प्रोग्राम नाही मी म्हणणार पण सिम्बॉल्स जी आहेत, ही सिम्बॉल्स, या सिम्बॉल्स म्हणजे तो एक कार्यक्रमच असतो, तो एक छोटी आज्ञावलीच असते. ही आज्ञावली वर्ण येते कुठून? इलेक्शन कमिशनकडनं ती तिकडे लोड केली जाते आणि ही आज्ञावली जी आहे ही इलेक्शन कमिशनकडनं येते. म्हणजे तेवढा एक व्हीव्हीपॅटचा जो भाग आहे ना, हा फक्त इंटरनेटशी किंवा बाह्य याच्याशी जोडलेला आहे आणि तो अर्थातच इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटशी किंवा त्यांच्या कंट्रोल रूमशी जोडलेला आहे. तिकडनं तो कम्प्युटरवरती डाउनलोड होतो. म्हणजे 288 मतदारसंघात जेवढे बूथ आहेत तिकडे सगळीकडे कारण प्रत्येक मतदारसंघामध्ये जितके उमेदवार पार्ट्या ह्या वेगवेगळ्या आहेत, तर त्यामुळे प्रत्येकाची नाव, चिन्ह आणि क्रम जो आहे हा जो सगळा आहे हा वर्ण आलेला आहे. हा कार्यक्रम म्हणजे छोटी आज्ञावलीच आहे, ती आज्ञावलीमध्ये ती हे येतात. त्यामुळे हा जो एक भाग आहे हा एक लक्षात ठेवा, कारण त्याच्याकडे आपण नंतर येणार आहोत. पुढचं बोला आता.
इथं आपण आता इथपर्यंत आलो होतो की मोक हे झालं, झालं, yes. पोलिंग झालं, तुम्ही ओके केलं, ते मशीन पुन्हा स्ट्रॉंग रूमला स्ट्रॉंग रूमला गेली. जातं ओके, आणि right. मशीन स्ट्रॉंग रूम झाल्यानंतर आता त्या दिवशी पोलिंग असतं त्याच्या साधारण एक दिवस आधी मशीन्स ह्या पुन्हा बाहेर काढल्या जातात स्ट्रॉंग रूम मधनं हो, आणि त्या मतदान केंद्रावर पाठवण्याची व्यवस्था केली जाते. आता इथे तर ह्या प्रोसेसमध्ये पण आमचं खूप म्हणजे तगडं लक्ष होतं असतानाच. पहिल्या दिवशीपासूनच कसं FLC जशी चालू झाली होती, ज्या वेळेस मशीन्सची मुवमेंट झाल्या एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवण्याची, त्यावेळेस आमच्या प्रत्येक गाड्यांच्या मागे आमच्या गाड्या होत्या. अच्छा, म्हणजे आम्ही एकही गाडी अशी सोडली नाही की ज्याला पोलीस प्रोटेक्शन नाहीये, ज्याला सील लावलेलं नाही, अशी एकही गाडी बाहेर जाऊ दिली. ओके ओके. आणि सुदैवानं असं झालं की म्हणजे ते इलेक्शन कमिशन दुर्दैवानं, पण आमच्यासाठी असं झालं की इलेक्शनच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस गाड्या बाहेर पडत होत्या त्यातली एक गाडी EVM घेतलेली गाडी विदाऊट पोलीस प्रोटेक्शन बाहेर पडली. आम्ही इमिजिएटली आव्हाड साहेबांना कळवलं. आव्हाड साहेबांनी इमिजिएटली CP साहेबांना फोन लावला आणि पुन्हा त्यांना जे बोलायचं ते बोलले. त्यानंतर एकही गाडी विदाऊट पोलीस प्रोटेक्शन बाहेर नाही येऊ शकत. आता त्यानंतर ज्यावेळेस कमिशनिंग झालं होतं त्यावेळेस आपल्याला अधिकार आहे की तुम्ही तुमचा माणूस त्यांच्या CCTVचा जो काही ऍक्सेस आहे त्यांनी बाहेर देऊन ठेवलेला असतो तिथं बसवू शकता. तिथं आम्ही आमची 3 लोक बसवलेली होती. म्हणजे कंटिन्युअस 8 तास प्रत्येकाला ड्युटी दिली होती. तो 8 तास बसायचं, आज CCTVवर लक्ष ठेवून. म्हणजे कमिशनिंग झाल्यानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये सगळ्या या EVM मशीन्स म्हणजे ती सगळी 3 युनिट ठेवलेली आहेत आणि ती झाल्यानंतर तुम्ही बाहेर एक माणूस कंटिन्युअस 24 तास एक कार्यकर्ता तिकडे बसलेला आहे. तो म्हणजे तिथं बसलेला एकच होता. बाहेर आमची भरपूर लोक. ओके. आत ऑथोराइज त्यांनी केलं, ज्याला त्यांनी हे दिलं होतं, आय कार्ड वगैरे दिलं होतं, तो आत माणूस एक बसलेला होता तिथं बसताना लक्ष ठेवण्यासाठी फक्त. आता हा सांगायचा मुद्दा काय की आपल्याला थोडक्यात तिथं जाऊन बसण्याचा अधिकार आहे की आज तुम्ही ठेवल्यात मशीन्स, पण त्याला काही छेडखानी होत नाही याच्यावर लक्ष ठेवायचं काम आमचं. तर ते आम्ही आमच्या काही माणसांना ते नेमून दिलं होतं, ते त्यांनी पार पाडलं तिथं. आणि मतदानाच्या वेळेला मग तेव्हा तुमचा एजंट, आता आपण मतदानाकडे येतोय ना, कारण आता कमिशनिंग करून त्या मतपेट्या आता मतदान केंद्रांवरती रवाना झाल्या. त्या रवाना कसं होत असताना तुम्ही लक्ष ठेवलं प्रत्येकाला पोलीस प्रोटेक्शन आहे वगैरे वगैरे, सगळ्या सील बिल सगळं आहे. हे सगळं आता पुढचं म्हणजे आता मतदान केंद्रावरती काय घडतं? मग मतदान केंद्रावरती मशीन्स आणल्या जातात सकाळी, पण त्याच्या आधी आम्ही एक स्टेप केली होती की आमचे जे काही पोलिंग एजंट होते त्यांना आम्ही आमचं किट दिलं होतं. म्हणजे हे किट घेऊन तो आज जायचंय. आता ह्याच्यामध्ये किटमध्ये काय काय होतं आमच्याकडनं असताना, तर एक तर पहिली यादी होती, म्हणजे त्या पोलिंग बूथवर कुठले मतदार आहेत त्यांची यादी द्यायची असते. ते आम्ही ती यादी त्याला दिली होती. त्यानंतर काही कोरे कागद दिले होते, टिक मार्क करण्यासाठी वोटरच्या पुढं पेन्सिल्स, कोड रबर, शार्पनर्स, ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात. यासोबत 2 रुपयाची नाणी दिली होती आम्ही त्यांना. आता 2 रुपयाची नाणी का, आता हा छोटी गोष्ट आहे, परंतु अनेक लोकांना याबाबत माहित नाही. तुमचा पोलिंग एजंट आत ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला प्रिसाइडिंग ऑफिसर समोर जाऊन आधी 2 रुपये जमा करावा लागतात. हो, त्यानंतर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. अच्छा, म्हणजे ही प्रोसेस आहे. बरोबर. आता ही प्रोसेस पण आम्हाला वाचत असताना माहित झाली आणि त्यानंतर आम्ही त्यांना बोललो तिथे की हे असं असं आहे. म्हणजे आम्ही आमच्या पोलिंग एजंटला ट्रेनिंग देताना सांगितलं तुम्ही डायरेक्ट ऑब्जेक्शन घेणार नाही, तुम्ही आधी 2 रुपये त्याला देणार आहात आणि नंतर मग तुम्ही ऑब्जेक्शन. ओके. म्हणजे हे आम्ही त्यांना ट्रेन केलं होतं तिथं करताना. प्लस त्यांच्या किटमध्ये आम्ही एक्स्ट्रा एक कागद असा टाकला होता की त्यात सगळ्या मशीनचे डिटेल्स असतील. म्हणजे तुझ्या 1 नंबरच्या बूथवर ही CU येते, ही BU येते आणि ही VVPAT येते, ह्याच्याकडे तू लक्ष द्यायचं. त्यासोबत खाली त्याला एक नंबरही दिलता, हेल्पलाईन नंबर, की तुला काही प्रॉब्लेमॅटिक वाटलं तर तू ह्या नंबरवर संपर्क साधशील. आता आत मोबाईल अलाउड नसतो. काही आपले प्रेक्षक म्हणतील की मोबाईल जर अलाउड नाही, पण रिलीवर जात असतो, माहिती घेणारी लोक जात असतात ज्यांना अलाउड केलेलं आहे, ते जाऊन माहिती घेऊन येऊ शकतात. आता सकाळी त्यानंच गेल्यानंतर अपेक्षित आम्हाला हे होतं की तीच मशीन तिथं आली आहे का त्यांनी चेक करून, त्याच मशीन तिथं आल्यात का. तर आमच्या कुठल्याच बूथवर काही गलतान कारभार झाला नाही. ज्या त्या मशीन तिथं व्यवस्थित पोहोचल्या होत्या तिथं सकाळी पोहोचल्या. आणि ही माहिती आमच्याकडे 6:30 वाजता 7 वाजेपर्यंत आमच्याकडे अतिशय आम्ही शुअर झालतो की सगळ्या ज्या त्याच मशीन तिथं पोहोचलेल्या आहेत पोहोचतात. आता पुढची जी प्रोसेस आहे ती आहे तिथं मॉकपोलची. इथं मॉकपोल घेतलं जातं पुन्हा एकदा. म्हणजे सगळे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आलेत ना, त्यांना समोर उभा केलं जातं आणि त्यांच्या पुढं वोटिंग होतं एक प्रकारे. आता तिथं तुमच्या उमेदवाराचे चिन्ह आलेलं असतात, त्याचं नाव आलेलं असतं, त्याचं बटन दाबल्यावर त्याचंच चिठ्ठी निघते का हे ते तुम्हाला खात्री करायची असते. आणि त्याच्यानंतर त्याचं एक सर्टिफिकेट पण बनतं, म्हणजे कोणाला किती मतदान झालं हे प्रिसाइडिंग ऑफिसर हाताने लिहितो. आता त्याची कॉपी आपल्याला मिळत नाही, परंतु त्यांच्याकडे असते ती की किती मतदान झालं, काय झालं. आणि आपल्या प्रतिनिधीला विचारलं जातं की तुम्ही सॅटिस्फाईड आहात का. ते विचारल्यानंतर मग पोलिंग चालू होतं. ओके. तोपर्यंत पोलिंग चालू होत नाही. समजा कोणाला वाटलं की इथं
मला प्रॉब्लेम वाटतोय तर तो ऑब्जेक्शन रेज करू शकतो. हम्म. आणि त्यानं ऑब्जेक्शन रेज केलं तर त्याचं जोपर्यंत समाधान होत नाही हो तोपर्यंत पोलिंग घेता येत नाही. बर तो म्हणला ओके तर त्यानंतर मग तुम्ही पोलिंग घेऊ शकता. ठीक आहे. हा ओके. तर नाव आता पोलिंग सुरू झालं. हम्म. आता दिवसभरात पोलिंग चालू असताना काही ठिकाणी काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. जसे की मशीन खराब झाली, हम्म. मशीन बंद लागली. हम्म. आता ह्याच्यामध्ये कसं आहे, आपल्या आहेत 3 युनिट आत आहेत असतानाचे. बरोबर. एक आहे कंट्रोल युनिट आहे, एक आहे बॅलेट युनिट आहे आणि तिसरं आहे आपलं व्हीव्हीपॅट. व्हीव्हीपॅट. आता यातलं बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट खराब झालं तर पर्टिक्युलर तेवढंच बदललं जातं. हो म्हणजे फक्त बीयूला बीयूलाच आणून रिप्लेस केलं जातं किंवा व्हीव्हीपॅटला व्हीव्हीपॅट आणून रिप्लेस केलं जातं. हो पण समजा तुमचं कंट्रोल युनिट बिघडलं तर मात्र पूर्ण सेट बदलला जातो. अच्छा. नुसतं एकच सीयू बदलला जात नाही, पूर्ण सेट तिथं तो बदलला जातो. हम्म. आता ह्याच्यामध्ये काय होतं की दिवसभरात अशी घटना घडू शकते की एखाद्या केंद्रावर मशीन खराब झाली हम्म. तर तिथं आता आमच्या इथे 131 नंबरचा बूथ होता, तिथं हम्म. मशीन रिप्लेस करण्यात आले हम्म. तर त्याची नोंद त्यांना द्यावी लागते हम्म. आणि आपल्याही पोलिंग एजंटने ती नोंद घेणं अपेक्षित असतं. हो आता ही नोंद कुठे घेतली जाते तर ह्याच्यासाठी 17C नावाचा फॉर्म असतो. आता ह्याच्यावरून खूप सारा गदारोळ चालू होता लोकसभेला हो हो आणि आत्ताही तो चालू आहे. तर 17C फॉर्म हा इतका महत्वाचा फॉर्म आहे की तुमची सगळी इलेक्शनची जी काही प्रोसेस आहे, दिवसभरात काय घडलं, सकाळी पोलिंग किती वाजता चालू झालं, मॉक पोल घेतला का, त्यानंतर त्याचं तुमचे टोटल वोटर किती आहे, वोटिंग किती झालं आणि तुमच्या राजकीय प्रतिनिधीला हे सगळं दाखवलं जातं. दिवसभरात बाबा 7 वाजता वोटिंग चालू झालं, आपल्याकडं 900 मतदार होते, त्यातले 700 लोकांनी मतदान केलंय, ह्या वेळेस चालू झालं आणि क्लोजिंग टाईम आहे, त्या गोष्टी त्याच्यावर टाकल्या जातात आणि संध्याकाळी सही करून प्रिसाइडिंग ऑफिसर तुमच्या प्रतिनिधीला ते कागद देतो, म्हणजे तो फॉर्म देतो आणि तुमच्या पोलिंग एजंटनं दिवसभर तिथं बसून जर तो कागद आणला नाही तर तुमच्या दिवसभराच्या मेहनतीला काहीही किंमत नाही. हम्म. तो फॉर्म घेऊन येणं अतिशय मस्त आहे आणि तो आणून तुमच्या जो काही उमेदवार असेल त्याच्याकडे जमा करणं. आता आमचे 409 प्लस 10 ऑक्झिलरी बूथ असे 419 बूथ होते. हम्म. आमचे सगळे पोलिंग एजंट जेवढे आमचे फॉर्म होते हे रात्री 11:30-12 वाजेपर्यंत आमच्याकडे जमा झाले. म्हणजे आम्ही ते जमा करून घेतले. हम्म. ते जमा करणं, कारण तीच कुंडली आहे, पुढे तुम्ही हो. काउंटिंगला जाताना हो. सगळं त्याच्यावरचा डेटा तिथं तुम्हाला परत टॅली करून बघायचं. त्यामुळे 17C फॉर्म हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे तो फॉर्म जर तुम्ही घेऊन आलात तर तुम्ही पूर्णपणे आश्वस्त होऊन जातं की आता कमिशन तुमच्यासोबत काय ठेवू शकत ओके कुठल्याच प्रकारे. ओके. आणि आता त्याचा काउंटिंगच्या वेळेला नेमका कसा उपयोग होतो? काउंटिंग काउंटिंगची प्रोसेसही सांग. हा, म्हणजे आम्ही काय केलं होतं, आमच्या इकडं आम्हाला इलेक्शन कमिशनकडून एक पुन्हा पत्र आलं की आम्ही 21 टेबल लावतो. आता तो त्यांचा अधिकार आहे किती टेबल लावायचा. 14 एक स्टँडर्ड साईज आहे विधानसभेसाठी, पण तुमचा जर काउंट जास्त असेल, आता आमच्याकडे वोटर खूप जास्त होते, म्हणजे आमच्याकडे 4,85,324 वोटर होते, म्हणजे ह्यूज संख्या होती आणि मतदान झालं होतं जवळपास 2.5 लाखाच्या वरती, 2.5-3 म्हणजे 2,60,000च्या घरात टोटल मतदान झालं होतं. मग त्यांनी 21 टेबल लावायचा निर्णय घेतला आणि प्लस 5 होते ते पोस्टलसाठी होते, म्हणजे पोस्टल मतदान जे झालेलं होतं ते. तर 21 टेबल लावणार हे त्यांनी जसं आम्हाला कळवलं तसं आम्ही कामाला लागलो परत. मग आम्ही किट बनवले आमचे आणि पहिल्या टेबल नंबर 1 वर जी काही मशीन्स येणार आहेत, आता या सगळ्या सिरियल नंबर प्रमाणे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर याप्रमाणे येणार होत्या. म्हणजे काय होतं की 1 नंबर टेबलला ज्यावेळेस पहिली मशीन येईल पहिल्या राऊंडला, पुढच्या राऊंडला प्लस 21 म्हणजे इंटू 1 केलं तर 21 नंबरची मशीन पुढे 22 नंबरची मशीन तिथे जाणार होती जातानाची, सेकंड राऊंडला जातानाची. तर आम्ही तसेच पूर्ण जेवढे टेबल लावले होते त्यांनी तिथं 21 टेबल, प्रत्येकाचं एक टेबल बनवलं होतं, म्हणजे एक डिझाईनच बनवलं होतं आम्ही आमच्या इकडं, एक तक्ता थोडक्यात. ह्या टेबलला 1 नंबरच्या टेबलला एवढ्या मशीन्स येणार आहेत आणि आमचे कुठले कुठले तिथं उमेदवार होते, म्हणजे आवड साहेब असतील, बाकीचे उमेदवार असतात, आमचे तर 11 उमेदवार होते असतानाचे आणि प्लस एक नोटा, असं 12 आणि शेवटी टोटलचा तक्ता आम्ही म्हणजे एक रकाना त्यात कॉलम त्यात ठेवला होता. आता याच्यामध्ये झालं असं की हे सगळं दिल्यामुळं तितक्या ऑर्गनाइज पद्धतीने झालं की त्या बूथवर त्या टेबलवर कुठल्या मशीन हे आम्हाला आता कळलं होतं. त्यामुळे आम्ही त्या टेबलच्या सोबत जो त्यांना आता मी पूर्ण तक्ता दिला होता त्याला त्या बूथचे 17C फॉर्म आम्ही जोडून ठेवले होते आणि ते सिरियली जोडून ठेवले होते. त्याला फक्त पुढचा फॉर्म पुढे घ्यायचा, म्हणजे पहिल्या बूथवर त्याला 1 नंबरची मशीन आली, त्यानं बघायचं सीयूचा नंबर बरोबर आहे का, तो तुमच्या 17C वर दिसतोय का, मग मशीनला झालेलं मतदान आणि तुमच्या 17C वर असलेलं मतदान झालेलं मतदान हे मॅच होतंय का, टायमिंग मॅच होतंय का, ह्या गोष्टी तो बघणार. त्याला सगळं ओके वाटलं की काही प्रॉब्लेम नाहीये, मग जो 17Cचा जो फॉर्म नंबर म्हणजे पेज नंबर 2 असतो त्याच्यावर तो सही करणार, जो समोरच्या अधिकाऱ्यांकडे असतो, तो की मी सॅटिस्फाईड आहे, हे सगळं जे तुम्ही दाखवलेलं आहे ते हे सगळं बरोबर आहे असतानाच. त्याला जर तिथं काही चुकीचं वाटलं की झालेलं मतदान 700 आणि मशीनवर तर 400 दाखवायला लागले तर तिथं ऑब्जेक्शन घेऊ शकतो. परंतु तसं आमच्यासोबत कुठंच घडलेलं नाही. म्हणजे आमचे जितकेही आम्ही हे घेतले होते
17C त्याच्यावरचे आकडे आणि मशीनवरचे आकडे हम्म. हे पूर्णपणे मॅच झाले. हो. आणि जेवढे काही मशीन्स म्हणजे टेबल लावले होते 21 टेबल 21च्या 21 टेबलवर तो आकडा परफेक्टली बरोबर येत होता. म्हणजे कुठेच- प्रत्येक बूथ मध्ये हम्म, जेवढं मतदान झालं ते हम्म. जे याच्यावरती नोंदलेलं होतं 17C मध्ये तेच प्रत्यक्ष घडलं हे तुम्ही खातरजमा केली. खातरजमा केली. अच्छा. प्लस आम्ही टॅली देखील केलं. म्हणजे अच्छा. 1 नंबरचं आता 11 उमेदवार होते आणि 12 नंबरचं जे आपलं नोटाचं बटन होतं. मग एका नंबरच्या उमेदवाराला किती मिळाले, समजा आव्हाड साहेबांना 200 मिळाले, बाकीच्याला मिळत गेले आणि ते सगळ्यांची टॅली होते का तेवढीच हम्म. हे पण आम्ही तिथं बसून चेक करत होतो. हम्म. म्हणजे आम्हाला असं कुठेच रिस्क घ्यायची नव्हती की हे चुकतंय, हम्म. हे चुकीचं आहे. हम्म. आता ह्याच्यामध्ये पण आम्ही परत हे केलं की सकाळी जसं काउंटिंग चालू झालं मग अर्ध्या पाऊण तासात मी ऑब्जेक्शन रेज केलं होतं. कारण ते अधिकारी काय करायला लागले होते की जशी मशीन टेबलवर येईल तशी सही घेत होते आमच्या तिथं बसलेल्या हा. काउंटिंग एजंटची, हा. जे चुकीचं होतं. हम्म. तो जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही की हे जे तुम्ही हा. इव्हेंट दाखवताय हा. मला आणि माझ्याकडचा जो 17C फॉर्म आहे हा. त्याच्यावरचे सगळे जे काही आकडेवारी आहे ती जुळते, हा. तोपर्यंत तुम्ही सही घ्यायची नसते. बरोबर. हा. एका टेबलवर तो प्रकार झाला. हम्म. आम्ही लगेच ऑब्जेक्शन घेतलं, गोंधळ घातला थोडा 5 मिनिट. कारण अच्छा. आमचं प्लॅनिंगच ते होते की आम्हाला त्यांना प्रेशराईज करायचं होतं. बरोबर. आमचं लक्ष आहे त्यांना जाणवून द्यायचं होतं. बरोबर. त्यामुळे आम्ही एक 4-5 मिनिटाचा तिथं तो हे झाला. पण त्यानंतर सगळी सिस्टीम सुरळीतपणे कामाला लागली तिथं. हम्म. आणि कुठल्याच टेबलवर परत काही तसा प्रकार करायची कोणी हे केलं नाही की बाबा आधीच सही घ्या. हा. आता ते सही करायचा अर्थ काय आहे की आम्ही कन्व्हिन्स झालो. बरोबर. हा. उद्या समजा काही न्यायालयीन लढायची वेळ आली असती तर तिथं त्यांनी दाखवलंच यांची सही आहे. तर ते गोष्ट आम्ही तिथं होऊ दिली नाही कुठेच. हम्म. प्रॉपर तिथं हे त्यांना जोपर्यंत आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं जोपर्यंत तुम्ही सॅटिस्फाईड होत ना तुम्ही 10 वेळा बघू शकता हम्म. की मला परत दाखव, मला पुन्हा दाखव, मला पुन्हा दाखव, मला हा आकडा दिसला नाहीये, मला हे ब्लरच दिसलं, हे चुकीचं आहे, मला पुन्हा एकदा बघायचं. असं करून तुम्ही त्यांना 10 वेळा त्यांच्याकडनं ते बघून घेऊ शकता. म्हणजे या प्रत्येक टप्प्यावर इलेक्शन आपल्या व्होटिंग मशीन्स येणं तुमच्या जिल्ह्यामध्ये की कमिशन होणं त्यानंतर काउंट म्हणजे मतमोजणी याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती जो काही बारकासारखा टप्पा असेल याच्यावरती सगळ्यावरती तुमचं म्हणजे आमचं झालं असं की आम्हाला एक गोष्ट अशी जाणवली ह्या सगळ्या प्रॅक्टिकल दरम्यान, हे एक मोठं प्रॅक्टिकलच होतं की सगळ्या गोष्टी एकमेकाशी इंटरकनेक्टेड. म्हणजे FLC ला जे जिथनं स्टार्ट होतं तिथनं मशीन्स तुम्हाला दिसायला चालू होतात. तिथं जर तुमचं लक्ष असेल तर तुम्हाला कळतं की आता ह्यातल्याच मशीन तुम्हाला रँडमायझेशन 1 झाल्यावर तुमच्या विधानसभेला मिळाले. त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला आपोआप कळते की तुमच्या विधानसभेला तुमच्या बूथवर कुठल्या मशीन आल्या त्या बरोबर आहेत का. ह्यातनं तुमचा कॉन्फिडन्स रेज होत जातो, वाढत जातो. आता तिथनं ज्यावेळेस तुम्ही बूथवर जाता ते बूथवर एकदा मशीन पोहोचली की तुमचं अर्ध काम झालेलं असतं की तीच मशीन पोहोचली म्हणजे कुठं काही गडबडी नाहीये, मशीन स्वॅप झालेली नाहीये, काही नाहीये. आता आपलं लक्ष लागतं मग काउंटिंग कर. दिवसभराची प्रोसेस झालेली असते. 17C फॉर्म तुमच्याकडे असतो. बरोबर. आता 17C फॉर्म तुमच्याकडे आल्यामुळे काय झालं, तो काही असा तसा कागद नाही, ते गव्हर्नमेंटनं इलेक्शन कमिशननं मान्य केलं की ह्या बूथवर इतकं मतदान झालेलं आणि ह्या बूथची पूर्ण दिवसभराची स्थिती आहे. त्याला डिनाईड त्यांना करता येत नाही. आता गमतीचा भाग सांगतो, 27 ठिकाणी ते लोक चुकले होते. म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर बूथवरचे त्यांनी चुकीचे नंबर टाकले होते. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले की हे तुम्ही चुकला आहे तिथं. म्हणजे त्यांना हे परत हे कसं आहे की हे लक्ष ठेवल्यामुळे झाले की आम्ही सगळेच्या सगळे 419 फॉर्म प्रत्येक फॉर्म मी चेक करून घेतला डिटेलमध्ये. हे असं आहे ते तसं आहे, कुठलीच गोष्ट आम्ही सोडलेली नाही सोडताना. आणि 17C असल्यामुळे झालं कसं की त्यांना बोलायला जागा नसते, कारण तुम्ही मान्यच केलेलं असतं गव्हर्नमेंटनं आधी की ECI ना आधी की हे असं झालेलं आहे. बरोबर. त्या गोष्टी तिथं आम्ही सगळ्या तंतोतंत पाहिल्यामुळे काय झालं. आणि एक होतं की जे RO होते तिथले किंवा जे ऑब्झर्वर होते त्यांना आम्ही सतत जाऊन भेटत होतो. म्हणजे दिवसात एक तरी माणूस आम्ही त्यांच्याकडे जायचा. म्हणजे मुद्दाम जायचं. कधी कधी कारण काढून गेलो आम्ही, कधी कधी कामानिमित्त खरंच गेलो, कधी कधी त्यांच्यासोबत भांडलो, कधी कधी गोड बोललो, पण आम्ही आमची कामं काढून घेतली किंवा हा मेसेज त्यांना देत राहिलो की अरे ह्या प्रोसेसवर आमचं लक्ष आहे तुमच्या. आता छोटं एक उदाहरण सांगायचं, रिझर्व्ह ज्या मशीन होत्या ना त्याचा मशीन्सचा डेटा त्यांनी आम्हाला दिला नाही. त्यांनी रँडमायझेशन 1ला जो डेटा दिला त्यातलंच म्हणजे रिझर्व्ह मशीन म्हणून काढून त्यांनी हे केलं होतं. ज्यावेळेस फायनल लिस्ट आम्ही त्यांना मागितली ते म्हणले आम्ही तुम्हाला देणार नाही. त्याच्यावर आम्ही त्यांना बांधलो, फोनवर मी बांधलो, साहेबांना सांगितलं, मी साहेब त्यांना बोलले बोलताना, आमच्याकडचे अजून 2-3 ऑथराइज पर्सन होते ते त्यांना बोलले बोलताना. ह्या गोष्टीमुळे काय झालं, त्यांना हे लक्षात यायला लागलं की यार हे प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे येते, प्रत्येक गोष्टीवर यांचं लक्ष आहे असतानाच. त्यामुळे त्यांच्यावर एक सायकोलॉजिकल प्रेशर चांगलं क्रिएट झालं होतं. म्हणजे सगळेच अधिकारी म्हणजे तिथल्या आता काही लोकांचं नाव घेता येत नाही, परंतु ते अधिकारी आम्हाला बघितले की थोडे टेन्शनमध्ये येत होते की अरे हे आले परत, आता हे काहीतरी घेऊन बसणार आहेत, काहीतरी काढणार आहेत.
कधी कधी ते स्वतःहून सरेंडर होतं, अरे हे असं होतं, करून दिलंय तुम्हाला, तुम्ही काय काळजी करू नका. आता म्हणजे आता जे मोहसिन शेख यांनी आपल्याला सांगितलं त्याच्यावरनं आपल्या लक्षात आलं असेल की इथे ही जी प्रोसेस आहे म्हणजे निवडणूक म्हणजे मतदान यंत्र किंवा ईव्हीएम ही मतदारसंघात किंवा जिल्ह्यात येण्यापासून ते मतदान पूर्ण होऊन त्याचं काउंटिंग पर्यंतची ही जी प्रोसेस त्यांनी सांगितली, या प्रत्येक टप्प्यावरती समजा लक्ष ठेवलं तर त्याच्यामध्ये गडबड किंवा घोटाळा होण्याची शक्यता जवळपास नाही के बराबर आहे असं याच्यातनं दिसतं. आता याच्यामध्ये कुठे होऊ शकतात तर तेही एक लक्षात घेतलं पाहिजे की समजा आता ती स्ट्रॉंग रूम मध्येच समजा काही गडबड झाली म्हणजे तिकडे मतदान यंत्र बदललं म्हणजे कंट्रोल युनिट चेंज केलं तर ते होऊ शकतं. परंतु लक्षात घ्या स्ट्रॉंग रूम मध्ये हे करायचं असेल तर अनेक लोक त्याच्यामध्ये त्या कारस्थानात सहभागी लागतील. तिकडे पोलीस असतात, तिकडे इन्स्पेक्टर असतो, तिकडे पॉलिटिकल एजंट यांचे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तिकडे बसलेले असतात, सीसीटीव्ही कॅमेरा असतो, हे सगळं मॅनेज करायला लागेल विच इज ऍक्च्युली नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे असं करणं. आणि एवढी माणसं समजा इन्व्हॉल्व्ह करायची झाली तर आणि फेरफार करायचा झाला तर ते कट कारस्थान नाही आहे असं म्हणता येईल की ते एकदम उघड म्हणजे बूथ कॅप्चरिंग सारखं आहे. इट इज कॉल्ड एज बूथ कॅप्चरिंग असं ते म्हणावं लागेल. त्यामुळे अशी काही कुठची तक्रार या प्रकारची आलेली नाही आहे. तक्रारी आलेल्या आहेत त्या अशा ते म्हणजे एकाच म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आहे की प्रत्येक मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातल्या ही थोड्याफार फरकाने 30 मतं दिसतात, 1,40,000 किंवा याच्या आसपास अशीच दिसतात. त्यानंतर दुसरं येतो की हा दोन म्हणजे एक तक्रार अशी आहे की या मतदारां म्हणजे तो मनसेचा कोणी किंवा आणखीन कोणता उमेदवार असेल तर त्याला फक्त 4च मतं पडली किंवा त्याला त्याच्या घरातल्या लोकांची मतं मिळाली नाहीत, अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. अशा ज्या तक्रारी आहेत आता याचं एक्सप्लेनेशन करतो निवडणूक आयोगाने द्यायला हवंय असं काय, कारण निवडणूक आयोगाने एकंदरीतच ज्याला असं म्हणतो पारदर्शकता पाळली पाहिजे तर त्यांना त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. दुसरा एक अडचण अशी येते की मतदान झालेलं आहे म्हणजे समजा आपण 17C या फॉर्म वरती जे मतदानाचे आकडे आहेत बूथ वाईज हे सगळे एकत्र केले म्हणजे इलेक्शन कमिशननेच केलेले आहेत आणि त्याचा आकडा एक वेगळा आहे आणि त्याच्यापेक्षा इलेक्शन कमिशनने नंतर जाहीर केलेला आकडा आहे तो वेगळा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास काही किती मतांतर आहे, जवळपास काही लाख मतं जास्त दिसतात, जवळपास 5 लाख मतं जास्त आहेत असा रिपोर्ट होता पूर्ण राज्यामध्ये. पूर्ण राज्यामध्ये पण त्या असण्याची गरज काय, जर का हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग आहे तर अचूक आकडाच असला पाहिजे ना. हे 5 लाखाचा फरक कसा चालेल. म्हणजे समजा साधी गोष्ट आहे, मी कॅल्क्युलेटर वापरतो, कॅल्क्युलेटर मी किती वेळा 2+2=4 2+2=4 हेच उत्तर येणार. मी 10,000 वेळा दाबलं तरी तेच उत्तर आलं पाहिजे ना. समजा 2+2 5 उत्तर आलं तर मी तो कॅल्क्युलेटर फेकून देईन, म्हणजे तो कॅल्क्युलेटर नाही कामाचा. असं जे आहे तर ही आधी तफावत काय येते तर तिकडे ह्युमन एरर असण्याचं कारणच काय, ह्युमन एरर असू नये. माणसाची उणीव किंवा माणसाकडनं होणाऱ्या चुकांना कमीत कमी वाव असावा किंवा नसावा याच्यासाठीच आपण इलेक्ट्रॉनिक मशीन घेतलंय ना. तर ते असं होतं, याचं एक एक्सप्लेनेशन निवडणूक आयोगाला द्यावं लागेल की एकंदर महाराष्ट्रामध्ये इतकी वोट्स पडली म्हणजे 17C त्यांनी म्हणजे तो जो इलेक्शन अधिकारी आहे निवडणूक अधिकाऱ्याच्या सहीनुसार जो डेटा गोळा आहे जो हार्ड कॉपी प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे आहे आणि तुम्ही नंतर जो डेटा जाहीर करता याच्यामध्ये 5 लाखाची तफावत, याचं त्यांना उत्तर द्यायला पाहिजे. तेव्हा एकंदरीत असं दिसतंय की इकडे कुठेतरी ह्युमन एररला एवढा मोठा वाव कसा आहे आणि याच्यामध्ये एकतर मला असं वाटतं की इलेक्शन कमिशन या बाबतीत पुरेसं ट्रान्सपरंट नाही आणि न्यायालयही त्याला ती सूट देत आहे. म्हणजे मागच्या वेळेसच बघितलं तर या संबंधामध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स ही संस्था जी आहे ती सर्वोच्च न्यायालयातही गेलेली होती हा तफावत काय आहे करायला, तर न्यायालयाने सांगितलं नाही. मग ते असं त्यानं सांगितलं ते लॉजिस्टिक्सचे प्रॉब्लेम येतील वगैरे वगैरे, हे काय मला काय कळतच नाही. तर असा जो आहे या बाबतीमध्ये इलेक्शन कमिशनने अधिकाधिक लोकाभिमुख असणं गरजेचं आहे. आता या सगळ्या टप्प्यांमध्ये एकच कमकुवत दुवा मला दिसतो आणि तो असा आहे की मगाशी मी म्हटलं की 3 युनिट आहेत. एक आहे बॅलट युनिट, दुसरं आहे व्हीव्हीपॅट, तिसरं आहे कंट्रोल युनिट. बॅलट युनिटवरती मी बटन दाबलं की तो डेटा जो आहे हा कंट्रोल युनिटकडे जातो, व्हीव्हीपॅटच्या मशीनमध्ये जातो.
इथे सिम्बॉल अपलोड झालेली आहे. सिम्बॉल अपलोड हा एक कार्यक्रम आहे. आता तिकडे डेटा हा इकडे येतो ना. मी समजा इकडे कोणत्याही कोंबड्यावरती बटन दाबलं कोंबड्या या चिन्हावरती, तर इकडे किती कोंबड्यावरची चिन्ह आल्यानंतर कंट्रोल युनिटकडे काय जाणार हा एक छोटा प्रोग्राम इकडे असू शकतो. आणि तसं झालं तर फेरफार होऊ शकतो. पण आता जी जितेंद्र आव्हाड यांची जी आपण केस बघतोय, याच्यामध्ये त्यांनी ज्या प्रकारे नियोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये त्यालाही वाव नाही. आणि अगदी शेवटचा टप्पा मतमोजणीच्या वेळेचा जो असतो, की मतमोजणी करताना निवडणूक उमेदवार आहे, उमेदवाराचा प्रतिनिधी असं सांगू शकतो की या 5 कंट्रोल युनिट म्हणजे मतपेटीच असं आपण म्हणूया, व्हीव्हीपॅट 2 व्हीव्हीपॅट आणि मतपेटी दोन्ही म्हणजे कंट्रोल युनिट. म्हणजे व्हीव्हीपॅट वरती आलेला डेटा किती आहे, म्हणजे किती मत कोणाला पडलेली आहेत, आणि ती टॅली याच्याबरोबर करा कंट्रोल युनिटमध्ये आहेत. म्हणजे एखाद्या उमेदवाराला 100 मतं आहेत तर इकडे पण ती 100 दिसली पाहिजेत. एखाद्या उमेदवाराला 132 मतं आहेत तर तेवढीच तिकडे दिसली पाहिजेत. हे टॅली केली आणि अशी टॅली यांनी केली. म्हणजे जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये अशी टॅली 5 रॅन्डमली त्यांनी 5 अशी मशीन्स उघडली आणि त्याची टॅली केली आणि ती सगळी जुळली. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं टॅम्परिंग वगैरे झालेलं नाही. त्यामुळे आता हे याच्या पलीकडे जाऊन कुठे होऊ शकतं, तर या संबंधामध्ये आम्ही पुढचा कार्यक्रम करणार आहोत. पण तूर्तास तरी असं दिसतं की इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक व्होटिंगची जी प्रक्रिया आहे याच्या प्रत्येक टप्प्यावरती उमेदवाराच्या प्रतिनिधींनी नजर ठेवली आणि प्रत्येक टप्प्याचं पालन केलं तर गडबड घोटाळा होण्याची शक्यता खूप कमी होते. आता तरी सुद्धा म्हणजे ही प्रोसेस सगळी किंवा ही सगळी प्रक्रिया जे कोणी आक्षेप घेत आहेत यांना बहुतेकता माहीतच नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बॅलेट युनिट जे आहे तेच व्होटिंग मशीन आहे आणि त्या बॅलेट युनिटमध्येच काहीतरी गडबड असते. आपण जे बटन दाबतो तर आपण समजा इथे बटन दाबलं तर तिकडे काहीतरी वेगळी मतं नोंदवली जातात. हे एक मशीन नाही आहे, ते 3 भाग आहेत, त्याचे 3 युनिट्स आहेत. हे पहिलं ध्यानात घेतलं पाहिजे. वेगवेगळ्या पत्रकारांच्याही हे ध्यानात येत नाही. राजकीय नेत्यांबाबत मोहसिनने सांगितलंच की अनेक उमेदवारांना काय नेत्यांनाही हे काही माहिती नाहीये. इव्हन 17C फॉर्म हाही अनेक जण आपल्याकडे घेऊन येत नाहीत, हा कार्यालयात जमा करत नाही. तर हे जे आहेत या म्हणजे या मुलाखतीवरनं एवढं तर स्पष्ट होईल की ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही इलेक्शन कमिशनने बऱ्यापैकी ट्रान्सपरंट ठेवलेली आहे. त्याच्या प्रत्येक टप्प्यावरती उमेदवाराच्या प्रतिनिधीला आक्षेप घेता येतात, त्याच्यावरती नजर ठेवता येते आणि त्याचं नीट पालन केलं तर अशा प्रकारचा घोटाळा टाळता येतो. मात्र हा घोटाळा कुठे होतो यासाठी तुम्ही आमचा पुढचा कार्यक्रम बघा. आपल्याला एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा. म्हणजे आणि या व्हिडिओला लाईकही करा, इंडी जर्नल हा चॅनल शेअरही करा, जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम जाईल. दुसरी गोष्ट अशी की हा कार्यक्रम करायला आम्हाला जवळपास 5,000 ते 7,000 रुपये खर्च येतो. स्टुडिओचं भाडं, एडिटिंग वगैरे सगळं धरून. आणि यूट्यूबच्या जाहिरातीमधनं हे आम्हाला पैसे मिळत नसतात. तर त्यासाठी जॉईन या बटनावरती क्लिक करा आणि तुमच्या इच्छेनुसार जी काही रक्कम असेल ती आम्हाला पाठवा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे इंडी जर्नल सारख्या आणि इंडी जर्नल या स्वतंत्र पत्रकारितेला हातभार लावा. धन्यवाद.